तुम्ही जुनाट वेदनांनी त्रस्त आहात का? गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी किंवा मणक्यांच्या कोणत्याही दुखण्यानं हैराण असाल तर आता वेदनेला कायमचं बाय बाय म्हणण्याची वेळ आली आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित नॅचरोपॅथी ॲक्युथेरपिस्ट आणि कायरोप्रॅक्टिस तज्ज्ञ डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प लातूर, अकोला, अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलाय. जाणून घेऊया या कॅम्पबद्दल अधिक माहिती. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये सुप्रसिद्ध असलेले नॅचरोपॅथी तज्ज्ञ डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांच्या विशेष थेरपीचा अनुभव घेण्यासाठी वेदनामुक्त कॅम्पचं आयोजन करण्यात आलंय. या कॅम्पमध्ये हर्बल, आयुर्वेदिक औषधे आणि विशेष थेरपीच्या माध्यमातून केवळ 15 मिनिटात रुग्णांना वेदनांपासून आराम मिळतो. या उपचाराने मान, पाठ, कंबरदुखी, मणक्यांमधील गॅप, गुडघेदुखी, हातपायांना मुंग्या येणे तसेच नसा आखडणे किंवा दबणे यासारख्या समस्यांवर प्रभावी उपाय मिळतो. या थेरपीच्या जादुई स्पर्शानं 10 ते 15 मिनिटात वेदना कमी केल्याचा दावा केला जातोय. या कॅम्पच्या आत्तापर्यंत लाखो रुग्णांनी लाभ घेतला असून आगामी काळात लातूर, अकोला आणि अंबाजोगाई येथे त्यांचं आयोजन करण्यात आले. लातूर येथे 16 ते 20 जुलैला, अकोला 21 ते 22 जुलै, अंबाजोगाई 24, 25 आणि 26 जुलै. तुम्ही जुनाट वेदनांनी त्रस्त असाल तर या कॅम्पला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी 86 050 07 37 97 किंवा 87 887 25 941 या क्रमांकावर संपर्क साधा. भैया काय नाव आपलं? माझं नाव अमर सोनवणे. अमर सोनवणे. कुठून आला? मी सामोरे, तालुका साक्री, धुळे जिल्ह्यातून आलो. ओके. या ठिकाणी माझे आई वडील हां, व आमचे काका आणि काकू हे मावशी या ठिकाणी आले होते. म्हणजे टोटल 4 पेशंट आले तुमचे? पेशंट आले होते. ते खूप वयस्कर आहेत हां आणि ते गावाला गिरणी चालवतात हां. आणि गिरणीचा व्यवसाय ते सांभाळत असतात. ओके. तो सांभाळत असताना त्यांचं गुडघा आणि पाठ दुखल्यामुळे तो व्यवसाय बंद करण्याची वेळ आली होती. ओके. परंतु या व्यसनमुक्तीच्या माध्यमातून आज त्यांना अगदी काही वेळामध्ये बरं वाटायला लागलं आणि त्यांची ती खाली मांडी वाळून जे बसायला लागली, त्याच्यामुळे मला सुद्धा फार समाधान वाटलं. म्हणजे आता तुम्ही असं म्हणतात, आदमी कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, जो दूसरों की मुसीबतों में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. असं मला हे आपलं वेदना कॅम्प जो तो त्या पद्धतीचं वाटतं. म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी ह्या संधीचा फायदा घेऊन वेदनामुक्त व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही आता 4 पेशंट आलो धुळे जिल्ह्याहून, 4 समाधान होऊन चाललो. समाधान झाली. पुढच्या वेळेस जास्तीत जास्त आणणार तुम्ही? 40. ओके. म्हणजे सगळे समाधानी आहे. म्हणजे जास्तीत लोकांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा आणि वेदनापासून मुक्त व्हावा. थँक्यू वेदना कॅम्प. ओके. काय नाव आपलं? राजेंद्र शिंदे. कुठून आलो? वाघोली वाडे बोलाय. काय काय त्रास होता? खूप रिप्लेसमेंट करायला सांगितलं दोन्ही पण. किती वर्षांनी त्रास होता? 4 वर्ष. 4 वर्षांनी त्रास होता. काय त्रास होता? चलताना, बसताना, उठताना, झोपताना? नीट बाथरूमला बसता येत नव्हतं, मांडी घालता येत नव्हती. अजून तेवढंच. आणि झोपताना लई पेन व्हायचं. म्हणजे झोपताना त्रास व्हायचा, मांडी घालताना त्रास व्हायचा, टॉयलेटला त्रास व्हायचा, बसताना त्रास व्हायचा, चलताना त्रास व्हायचा. म्हणजे कंटिन्यू त्रास चालू होता 4 वर्ष. तर डॉक्टरने काय सांगितलंय? रिप्लेसमेंट. किती खर्च सांगितलं तुम्हाला? 5-6 लाख रुपये. 5-6 लाख रुपये खर्च येईल. मग गॅरंटी वगैरे देतो तुम्हाला डॉक्टर? गॅरंटी 20 वर्षाची, पण त्या खूप यांची देणार बॉलचे रिप्लेसमेंट केलेले. हो, त्याची गॅरंटी देणार. बसायचं उठवायची नो गॅरंटी? नाही, कमोडवर बसायचं रेग्युलर नाही. ओके. 6 लाख रुपये घालून? हो. ओके. तर 4 वर्षापासून वेद नाही तुम्हाला? हो. मग आता तुम्ही गेल्या महिन्यामध्ये डॉक्टरकडे आलो, आपल्या डॉक्टर शेख इमाम साहेबांकडे. तर त्यांच्या थेरपीने पहिल्या थेरपीमध्ये किती टक्के फरक वाटला तुम्हाला? 70% फरक. 70% पहिल्या थेरपीमध्ये, एका सेटिंगमध्ये? किती मिनिटं सेटिंग दिली डॉक्टरने गेल्या महिन्यात तुम्हाला? 15-20 मिनिटं फक्त. म्हणजे 15-20 मिनिटांमध्ये 70% चांगले झालं. 70% चांगलं. आणि आज आलो तुम्ही सेकंड थेरपी म्हणजे दुसऱ्या महिन्यामध्ये. आता कसं वाटतं तुम्हाला? आता म्हणजे आजारच नाही असा झाला विषय. म्हणजे एकदम ओके. आता बसून बघितलंय, उठून बघितलंय, चलून बघितलंय? थोडं असं चलून दाखव. ग्रेट. पहिले कसं चलत होतं? थोडं चलून दाखव ना थोडासा. पहिले थोडं चल, तिकडे जावं, चलत जाऊन चलत यावं. म्हणजे पहिले चला थोडं चला. म्हणजे पहिले असं चालत होतो, म्हणजे एवढं वाकून चालत होतो मी.
म्हणजे जवानीमध्ये म्हातारा पण आलता म्हणा की थोडक्यात. सगळं सगळं ओके. आता चला, आता एकदम राईट मध्ये. आता थेरपी नंतर कसं चालवलं होतं तुम्ही? एकदम ओके. म्हणजे आता शक्तिमान सारखं चालवलं. गुड. आणि थोडं मांडी घालून बसा. व्हेरी गुड. आता काही त्रास वगैरे वाटते? म्हणजे एकदम 100% ओके. वर बसून घ्या. मग आता डॉक्टर साहेबांनी गेल्या महिन्यात किती इंजेक्शन दिलं तुम्हाला? इंजेक्शन नाही काही. खूपच एक इंजेक्शन दिले नाही? नाही. अरे वा. आणि थेरपी करायच्या अगोदर किती औषध खाऊ घातलं होतं गेल्या महिन्यात? औषधं नाही काय. औषध पण नव्हती दिली. ओके. त्याच्यानंतर दिली? त्याच्यानंतर महिनाभर औषध खाल्ले तुम्ही. आणि आता दुसरी सेटिंग मध्ये आलो, एकदम ओके झालो. एकदम परफेक्ट. मग तुम्ही आता एकटे झालो का? नाही, आईला आणले, वहिनीला आणले. आईला पण आणलंय? आईला काय त्रास होता? आई काय त्रास होता तुम्हाला? हात दुखत होता. हात दुखत. किती दिवसांनी दुखू लागलाय? आता 1 महिना झाला असं दुखत. त्याच्यामुळे काय व्हायचं तुमच्या हाताला? मुंग्या यायच्या. मुंग्याच्या. वर जात नव्हतं. वर जात होतं. आणि केस आजचे इसरत होते का? नाही, इसरतच येत नव्हती केस. असं म्हणजे एवढं त्रास व्हायचं 1 महिन्यापासून? मग डॉक्टरला नाही दाखविलंय? दाखवलं डॉक्टरला, पण अशा गोळ्या बिळ्या इंजेक्शन दिलं की जायचं. अजून यायचं? हं. असं 1 महिन्यापासून चालू होतं. मग आता तुम्ही डॉक्टर साहेबाकडे आलो, आपल्या डॉक्टर शेकीमाम साहेबाकडे. त्यांच्या थेरपीने किती मिनिटात बरं वाटायला तुम्हाला? हात वर चाललंय? आता बरं किती मिनिटं झाले? एक 15 मिनिटामध्ये. असं दोन्ही हात वर करा. दोन्ही. वा वा, ग्रेट. म्हणजे आता वर चाललंय. आणि पहिले कुठवर जात होतं? पहिले असं इथं एवढंच जात होतं, म्हणजे वर जात नव्हतं. ओके. मग आता इंजेक्शन वगैरे दिले डॉक्टर साहेबांनी? नाही. एकदम ओके झालं. म्हणजे विदाउट इंजेक्शनचं ओके करून टाकलं 15 मिनिटांमध्ये. म्हणजे 1 महिन्याची वेदना 15 मिनिटात गायब. तर आता असे आपल्यासारखे भरपूर लोक वेदनाग्रस्त आहे. अशा लोकांना एक संदेश काय देणार तुम्ही डॉक्टर बद्दल? काय एकदा येऊन माहिती तर सगळ्यांना व्हॉट्सअपद्वारे मिळतेच, पण एकदा येऊन स्वतः भेटल्याशिवाय फरक जाणवणार. मग तुम्हाला कसं माहिती झालं डॉक्टर शेकीमाम साहेबांकडे गेल्यानंतर 100% चांगलं होतं? व्हिडिओ पाहिले होते ग्रुपवरती एका. म्हणजे ग्रुपवर व्हिडिओ बघून आलो तुम्ही? तुम्हाला बघितल्यावर खरं वाटलं होतं का असं होईल म्हणून? नाही, मला तर वाटलं काहीतरी फसवाफसवीचाच खेळ आहे. ओके. पण एकदा येऊन म्हणले एवढे डॉक्टर गेले, एकदा भेटायला काही अडचण नाही. म्हणजे जे लोक तुम्हाला बघायले त्यांना पण 100% खरं वाटलं नाही पाहिजे. आणि त्यांनी बघायला यायला पाहिजे. आता विचार बघायला तर पैसे लागत नाही ना. कारण बघून जावा, आधी बघा, खात्री करा, नंतर चिठ्ठी घ्या आणि नंतर वेदनापासून मुक्त व्हा. बरोबर. ओके. आता तुम्ही 2 लोक मस्त झालो. आणि 3 नंबरची वहिनी. वहिनी हात वर करा. कसं वाटतं आता तुम्हाला? छान वाटतंय. आता काही त्रास राहिलाय? नाही, पहिल्यापेक्षा कमी वाटतंय. कमी वाटायला? म्हणजे आता सध्या आहे अजून थोडा? हो आहे. आहे. काय दुखायले आता? मनकेची चक्कर. नाही, आता काय दुखायले? आता काय नाही, फक्त थोडीशी वेदना जाणवते. उगाच नॉर्मल? म्हणजे बाकी पहिल्यापेक्षा कमी झाल्या? हो, कमी. किती इंजेक्शन दिलं तुमच्या पाठीमध्ये, कमरेत? एक पण नाही. एक पण नाही दिले? अरे वा. आणि औषध किती खाऊ घातले? औषध अजून सध्या खाऊ नाही घातले? म्हणजे फक्त थेरपीने ओके झाले? चला, ओके. एकदम मस्त. सगळे लोक, पूर्ण लोकांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा आणि वेदनापासून 100% मुक्त व्हा. म्हणजे डॉक्टर शेकीमाम साहेबाला जरूर एकदा भेटा. ऑपरेशन करायच्या अगोदर एकदा. 100% ज्याला लाखो रुपये वाचवायचे त्यांनी 500 रुपयामध्ये इलाज करून जावा. 15 मिनिटात घरी नीट होऊन. ओके. म्हणजे रडत यावा, असंच जावं. वा, ग्रेट. NTV न्यूज मराठी, लातूर.